जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 5 भाग 54। सर्वात प्राचीन समजला जाणारा जैन ग्रंथ म्हणजे सुदर्शन चरित्र होय। कारंजाचे पट्टाधीश धर्मचंद यांचा शिष्य वीरदास याने शके 1549 मध्ये या ग्रंथाची रचना केली। वीरदासालाच पार्श्वकीर्ती या दुसऱ्या नावानेही संबोधले आहे। हे नाव दीक्षेनंतरचे असावे। या ग्रंथात एकूण 25 प्रसंग कथन केले असून त्याची ओवी संख्या 1645 इतकी असावी। भगवान महावीरांच्या काळी झालेला राजगृहाचा श्रेष्ठी सुदर्शन याची नमस्कार मंत्राचे महात्म्य दर्शविणारी ही कथा संस्कृतवरून अनुवादित केली आहे। ग्रंथारंभी लेखकाने म्हटले आहे की पूर्वशास्त्रीचा विश्वासू, मराठीया केला प्रवासू, सुगम बोलता देशभासू, देह पासू तोडित, सुदर्शनाचे चरित्र त्रैलोक्य पावन जी पवित्र। यातील रत्नात्रयाचे विस्तृत वर्णन 15व्या ते 17व्या प्रसंगात वर्णिले आहे। या मराठी जैन कवीशिवाय इतर काही ग्रंथकारांची माहिती मिळते ती पुढील प्रमाणे। 1. गुणदास कीर्ती। प्राचीन मराठी जैन लेखकात गुणदास या लेखकाची गणना केली जाते। ते मूलसंघ, बलात्कार गण, भट्टारक सकल कीर्तीचे शिष्य, भट्टारक भुवन कीर्तीचे शिष्य होते। यावरून ते 15व्या शतकात होऊन गेले असावेत हे निश्चितपणे समजते। यांचा धर्मामृत हा महत्त्वाचा ग्रंथ समजला जातो। त्याचे जीवराज जैन ग्रंथमाला सोलापूर येथून प्रकाशित करण्यात आले आहे। हा ग्रंथ गद्यात्मक असून त्यात गृहस्थांचा आचार धर्माचे वर्णन केले आहे। यातील सामाजिक, सांप्रदायिक, साहित्यिक तथा पौराणिक उल्लेख अत्यंत महत्त्वाचे आहेत। एवढेच नव्हे तर या ग्रंथातून महाराष्ट्रीय जैन जनजीवनाचे दर्शन आपणाला घडते। त्यांच्या पद्मपुराण या दुसऱ्या ग्रंथात रामकथेचे विस्तृत वर्णन केले आहे। हा ग्रंथ जयचंद्र श्रावणे वर्धा यांच्याकडून 1808 मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे। अर्थात हा ग्रंथ अपूर्ण आहे। त्यातील द्वादशानुप्रेक्षा हे प्रकरण स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आले आहे। नेमिनाथांच्या जीवनकथेवर गुणकीर्तीने 3 गीते लिहिली आहेत। तसेच रुक्मिणी स्वयंवर नावाचाही एक ग्रंथ लिहिला आहे। 2. गुणदास। गुणदास हे सकलकीर्ती, भुवनकीर्ती यांचे शिष्य असलेल्या ब्रह्मजिनदासांचे शिष्य होते। यावरून ते 15व्या शतकात उत्तरार्धात होऊन गेले असावेत। यांचे श्रेणिक चरित्र काव्यदृष्ट्या अत्यंत रोचक तथा रसपूर्ण आहे। श्रेणिक व पुत्र अभयकुमार यांच्या चातुर्यविषयक कथा यात अत्यंत सुंदर रीतीने वर्णिली आहे। 3. जिनदास हे मूलसंघ, बलात्कार गण, उज्जंतकीर्ती आचार्यांचे शिष्य होते। सकलकीर्ती व भुवनकीर्ती यांच्या गुरुरूपाने जिनदासांनी उल्लेख केला आहे। यावरून हे देखील 15व्या शतकातील उत्तरार्धात होऊन गेले असावेत। यांनीच देवगिरी म्हणजे वर्तमान दौलताबाद किल्ला, जिल्हा औरंगाबाद येथे हरिवंश पुराणाची रचना केली। तो अपुरा असला तरी साहित्यिकदृष्ट्या अत्यंत मोलाचा आहे। 4. मेघराज हे ब्रह्म शांतिदासांचे शिष्य होते। हे निश्चितपणे 16व्या शतकाच्या प्रारंभी होऊन गेले असावेत। यांनी जसोधर रास नावाचे सुंदर काव्य लिहिले। ते जीवराज जैन ग्रंथमाला सोलापूर येथून 1958 मध्ये प्रकाशित झाले आहे। पार्श्वनाथ भवांतर ही त्यांची छोटी रचना आहे। यांनी गुजरातीत एक तीर्थवंदना देखील लिहिली आहे। 5. सुरीजन हे मेघराजाचे गुरुबंधू होते। यांनी परमहंस कथा नावाचे रूपक काव्य गद्य पद्य मिश्रित चंपू शैलीत लिहिले। दान, तप, शील, भावना या त्यांच्या
अन्य रचना आहेत. 6. कामराज हे देखील मेघराजांचे गुरुबंधू होते. यांनी सुदर्शन चरित नावाचे सुंदर काव्य लिहिले. त्याचबरोबर त्यात गृहस्थांच्या आचारधर्माचे सुंदर वर्णन केले आहे. चैतन्य फाग हे कामराजांचे छोटेसे गीत आहे. 7. नागो आया हे कारंजा येथील भट्टारक मणिसेनाचे शिष्य होते. ते 16व्या शतकाच्या मध्यंतरास होऊन गेले. यांनी यशोधर महाराज चरित्र लिहिले. 8. अभय कीर्ती हे मूलसंघ बलात्कार गण अजित कीर्ती आचार्य यांचे शिष्य होते. त्यांनी 1535 आदित्य व्रत कथा तसेच 1538 अनंत व्रत कथा यांची रचना केली. 9. वीरदास हे कारंजा भट्टारक धर्मचंद्रांचे शिष्य होते. यांचे दीक्षेनंतरचे नाव पार्श्वकीर्ती होते. यांनी 1549 सुदर्शन चरित लिहिले. नेमिनाथ विषयक एक गीत व 52 अक्षरी शैलीचे एक छोटे प्रकरण या त्यांच्या अन्य रचना आहेत. सन्मती वर्ष 1959-60 त्या प्रकाशित झाल्या आहेत. 10. गंगादास हे देखील कारंजा येथील भट्टारक धर्मचंद्रांचे शिष्य होते. यांनी शके 1612 पार्श्वनाथ भवांतर हे गीत लिहिले आहे. त्यांनी शके 1615 गुजरातीत आदित्यवार व्रतकथा लिहिली आहे. 11. महिचंद्र हे मूलसंघ बलात्कार गणाचे भट्टारक होते. त्यांनी शके 1618 आदिनाथ पुराणाची रचना केली. नेमिनाथ भवांतर, आदिनाथ आरती, अष्टांनिका व्रतकथा इत्यादी त्यांच्या छोट्या रचना महिचंद्रांनी लिहिल्या आहेत. 12. महाकीर्ती हे महिचंद्र भट्टारकांचे शिष्य होते. यांनी शीलपताका नावाचे काव्य लिहिले. पतीकडून उपेक्षित झालेली एक तरुणी आपल्या चतुराईने, सौंदर्याने व पतिभक्तीच्या द्वारे पुन्हा पतीचे प्रेम प्राप्त करते अशी याची थोडक्यात कथा आहे. 13. पुण्यसागर हे भट्टारक अजित कीर्तींचे शिष्य होते. हे 17व्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेले. गुणकीर्तीचा अपुरा ग्रंथ पद्मपुराण तथा जिनदासांचा अपुरा ग्रंथ हरिवंश पुराण यांनी पूर्ण केले. आदित्य व्रतकथा ही यांची दुसरी रचना आहे. 14. गुणनंदी हे 17व्या शतकातील लेखक होते. यांनी यशोधर चरित्राची रचना केली. 15. जिनसागर हे कारंजा भट्टारक देवेंद्र कीर्तींचे शिष्य होते. यांनी 1656 जीवनधर पुराण लिहिले. या रचनांची संख्या 30 असून त्या छोट्या आहेत. त्यात 6 व्रतकथा, 3 अन्य कथा, 4 पूजापाठ, 7 स्तोत्रे, 7 आरत्या आणि 3 अन्य स्फुटरचना आहेत. या रचनांचा काल शके 1646 ते 1660 पर्यंतचा असावा. 16. महती सागर हे कारंजा भट्टारक देवेंद्र कीर्तींचे शिष्य होते. आदिनाथ पंचकल्याणिक कथा, रविवार व्रतकथा या छोट्या रचनेशिवाय यांनी काही पदांची रचना केली आहे. यांचा काल शके 18व्या शतकाच्या उत्तरार्धात मानला जातो. 17. रत्नकीर्ती हे कारंजा भट्टारक सिद्धसेनाचे शिष्य होते. त्यांनी सन 1813 उपदेश रत्नमालाची रचना केली. भट्टारक सकलभूषणांची संस्कृत रचना षट्कर्मोपदेशु रत्नमालाचे हे रूपांतर आहे. 18. दयासागर हे 19व्या शतकातील लेखक आहेत. धर्मामृत पुराणात त्यांनी सम्यक दर्शनविषयी 8 कथा सांगितल्या आहेत. हनुमान पुराण ही त्यांची दुसरी रचना आहे.